मित्रांनो, आजच्या घडीला वाढती लोकसंख्या ही जगातील सगळ्यात मोठी समस्या बनत चालली आहे. कारण अधिक लोकसंख्या म्हणजे अधिक अन्नधान्याची मागणी, पाण्याचा तुटवडा, आरोग्य सेवा आणि शिक्षणावर ताण, रोजगाराच्या कमी संधी, प्रदूषण आणि पर्यावरणाचा ऱ्हास, सामाजिक असमानता, संसाधनाचा वापर. या अर्थाने वाढती जागतिक लोकसंख्या मानवी अस्तित्वासाठी धोका बनत आहे. 2017 मध्ये जगाची लोकसंख्या सुमारे 700 कोटी होती, तर 2024 मध्ये ती 810 कोटी इतके नोंदवली गेली. जगाच्या वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि आव्हानांवर विचारमंथन करण्यासाठी 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. नमस्कार, मी रोशनी आणि आपण पाहतात कल्लाकार दिनविशेष पॉवर्ड बाय GoPrek.com. 11 जुलै 1987 रोजी जगाची लोकसंख्या 5 अब्ज झाली होती. तेव्हापासून लोकसंख्येच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 1989 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकासविषयक कार्यक्रमाच्या गव्हर्निंग काउन्सिलने 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून जगभर साजरा केला जावा अशी शिफारस केली. या दिवसाचे औचित्य साधून जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. लोकसंख्या वाढीमुळे जाणवणाऱ्या समस्यांकडे लोकांचे लक्ष वेधणे, कुटुंब नियोजनाचे महत्त्व सांगणे, महिला व बाल आरोग्याचे प्रश्न मांडणे, लैंगिक शिक्षणाचे महत्त्व पटवणे, स्त्री पुरुष समानतेस प्रोत्साहन देणे, आरोग्य सुविधा सुधारणे, स्त्री शिक्षणाला प्राधान्य देणे, आर्थिक व सामाजिक समस्या आणि या समस्यांशी लढा देणे ही या दिवसाची उद्दिष्ट आहे. गेल्या काही दशकात जगाची लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढली आहे. याचा मानवाच्या जीवनावर आणि पर्यावरणावर मोठा परिणाम होत आहे. म्हणूनच या दिवशी वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर विचारमंथन केले जाते. जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी लोकसंख्या वाढीचे परिणाम समजून घेतले पाहिजेत. लोकसंख्या नियंत्रण ही केवळ सरकारचीच नव्हे तर प्रत्येक नागरिकांची सामूहिक जबाबदारी आहे. कारण लोकसंख्या वाढ ही गरिबी, निरक्षरता यासारख्या विद्यमान समस्यांना वाढवते. त्यामुळे सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी आव्हाने निर्माण होतात. जागतिक लोकसंख्या दिन आपल्याला जाणीव करून देतो की शाश्वत विकासासाठी लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण आपले सुरक्षित भविष्य त्यावरच आधारित आहे. भारतात 2011 मध्ये शेवटची 15वी जनगणना झाली होती. ह्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 121 करोड इतकी होती. आता अंदाजे 140 कोटीच्या वर असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे लवकरच भारतात 16वी जनगणना होणार आहे. पण ती कधी होणार आहे हे जर तुम्हाला माहीत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. लोकसंख्येविषयी जनजागृती व्हावी म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कल्लाकार यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत राहा कल्लाकार दिनविशेष पॉवर्ड बाय GoPrek.com.